जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आजकाल स्पेशालिटीला खूप महत्त्व प्रदान झालेले आहे। जसं आपण बघतो आहे की मूळव्याधचा जो प्रॉब्लेम आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। मूळव्याधचे जे पेशंट्स आहेत तेही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। मूळव्याध हे का बरं होते त्याच्यावरती ट्रीटमेंट खूप छान प्रकारे कशा प्रकारे उपलब्ध आहे। पश्चिम विदर्भातील मूळव्याधचे ऍडव्हान्स लेझर हॉस्पिटल म्हणजेच गेटलाईफ हॉस्पिटल मध्ये मी आज आलेली आहे अमरावती येथे। आज आपल्यासोबत उपस्थित आहेत गेटलाईफ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नरेंद्र वानखेडे सर। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच गेटलाईफ हॉस्पिटलमध्ये नेमके मूळव्याधवरती किती छान प्रकारे उपचार उपलब्ध आहेत, कशा प्रकारे उपचार उपलब्ध आहेत आणि आपल्याला छान म्हणजे चांगल्यात चांगली सेवा गेटलाईफ हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे मिळणार आहे ही सगळी माहिती आज मी तुम्हाला जीएम न्यूजच्या माध्यमातून पुरवणार आहे।
पण त्याआधी आपण सर्वात आधी डॉक्टर नरेंद्र वानखेडे सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूयात। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये। नमस्कार मॅडम। सर, जसं की 3 वर्ष झाली आहेत जवळपास गेट लाईफ हॉस्पिटलला, खूप छान अशी सुरुवात सुद्धा गेट लाईफ हॉस्पिटलची झालेली आहे। नावातच सगळं काही उलगडलेलं आहे, गेट लाईफ म्हणजे लाईफ मिळवणे। तर मला सांगाल की या गेट लाईफ हॉस्पिटलची जी सुरुवात मुळात झाली होती, सुरुवात कशी झालेली होती, काय प्लॅनिंग्स होते त्यावेळेला डोक्यामध्ये, काय उद्देश होता अमरावतीकरांसाठी, पश्चिम विदर्भातील लोकांसाठी, काय सांगाल? मॅडम, मी डॉक्टर नरेंद्र वानखेडे। माझं फॉर्मल एज्युकेशन जे झालेलं आहे ते MBBS आणि MS यामधून मी स्पेशालिटी केलेली आहे। 2018 पर्यंत माझी जी स्पेशालिटी होती जनरल सर्जरी, त्यामध्ये मी मेनली काम करायचो। त्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या सर्जरी, जसं अपेंडिक्स आहे, हर्निया आहे, थायरॉइडचे कॅन्सर आहेत, ब्रेस्टचे कॅन्सर आहे, या सगळ्या सर्जरी मी 2018 पर्यंत करत होतो। पण मला या सर्जरी करताना असं एक लक्षात आलं की जो आपला गुजरातचा जो भाग आहे त्या भागामध्ये जो सर्जरी आहे त्या सर्जरी जनरल सर्जन किंवा सर्जन हे लोक करत नाही, आणि करत जरी असतील तरी फार अल्प प्रमाणात असे लोक आहेत की ते या भागाकडे लक्ष देतात। त्यामुळे काय झालं की लोकांना हा जो प्रॉब्लेम आहे, तुम्हालाही माहित आहे की आजकालच्या जीवनमानाच्या पद्धतीमुळे हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेला आहे, आणि प्रॉब्लेम असताना डॉक्टरांची कमी आहे याच्यामध्ये, सर्जन लोकांची। आणि म्हणून यामध्ये प्रामुख्याने जे लोक ट्रीटमेंट करतात ते लोक म्हणजे बरेचसे बंगाली डॉक्टर आहेत, चान्सी डॉक्टर आहेत, किंवा ज्या आपल्या अदर पॅथीज आहेत, जसं आयुर्वेदिक आहे आपलं, या पॅथीमधले लोक या आजाराबद्दल मॅक्सिमम ट्रीटमेंट करतात, त्याच्या सर्जरी करतात, आणि ज्या पारंपरिक पद्धतीने चालत सर्जरी आहे त्या सर्जरी याच्यामध्ये होत आहेत असं माझ्या लक्षात आलं। आणि यासोबत जेव्हा आम्ही जनरल सर्जरीच्या कॉन्फरन्सला जायचो मेट्रोज मध्ये, पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्लीमध्ये, तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की या सिटीमध्ये सर्जन लोकांनी 20 ते 25 वर्षापूर्वी या फील्डला एक स्पेशालिटी म्हणून डेव्हलप केलेलं आहे। मग आपल्या विदर्भामध्ये का बरं कोणी या फील्डमध्ये आजपर्यंत पाय ठेवलं नाही? या अनुषंगानं हा विचार करूनच 2018 मध्ये मी असं ठरवलं की आपण जनरल सर्जरी हा जो सब्जेक्ट आहे, हा सगळ्या सर्जरी न करता स्पेसिफिकली या एका पर्टिक्युलर याच्यामध्ये स्पेशालिटी म्हणून याला निवडावं, आणि त्याच्या फॉर्मल एज्युकेशन आहे किंवा फक्त सर्जनची डिग्री घेऊन या सर्जरी तुम्हाला खूप चांगली करता येत नाही। याच्यासाठी अजून काही स्पेशालिटी डिग्री तुम्हाला घ्यावं लागतात, काही फेलोशिप कोर्स तुम्हाला करावा लागतात, आणि तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली। त्यामध्ये नंतर मी बऱ्याच फेलोशिप केल्या, मास्टर कोर्स इन मिनिमल प्रोक्टॉलॉजी केला, मुंबईला जाऊन किंवा अजून कुठे जाऊन समजा, आणि तेव्हापासून बेसिकली या आजाराच्या सर्जरी जी आहे आणि अद्ययावत पद्धतीने, ऍडव्हान्स पद्धतीने जे पूर्वपार चालत सर्जरी आहे त्यात आम्ही करतोच कधी कधी, पण आजकाल त्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहे, आणि नवीन पद्धती ऑफर करण्याकरता आम्ही अमरावतीमध्ये स्पेशल एक सेंटर, जे आजपर्यंत अमरावतीमध्ये नव्हतं असं एक सेंटर उभारलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या अद्ययावत पद्धतीने सर्जरी आम्ही करतोय। बिलकुल, जसं गेट लाईफ हॉस्पिटल 3-3.5 वर्षांपासून सुरळीतपणे सुरू आहे, पण त्याचबरोबर जे तुम्ही सांगितलेलं आहे तुमचं स्पेशलायझेशन हे वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेलं आहे। तर मला सांगाल की आणखीन काय काय आपण ऍडव्हान्स गोष्टी शिकून आलेल्या आहात, आणि काय काय स्पेशलायझेशन आपलं झालेलं आहे, जेणेकरून तुम्ही पश्चिम विदर्भातील लोकांना खूप सुरळीतपणे सेवा देणे तुमचं सुरू आहे? मॅडम, जसं मी तुम्हाला सांगितले की माझी जी स्पेशालिटी आहे ती गुदळवाराच्या आजारामध्ये आहे। पारंपरिक पद्धतीने आपण जेव्हा सर्जरी करायचो तेव्हा या भागाला सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न जो होता, हा भाग सतत ओलसर राहतो, त्याच्यामुळे इथे जर मोठ्या जखमा आपण जर तयार केल्या तर त्या जखमा भरायला वेळ लागतो, आणि त्यामुळे पेशंटला त्रास जो आहे ऑपरेशन नंतर म्हणजे बरेचदा महिनाभर सुद्धा पेशंटला त्रास होतो, आणि त्यामुळेच आता बरेचशा नवीन पद्धती राहिल्या आहेत, जसं लेझर आहे, लिगाश्युअर आहे, बऱ्याचशा नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे, याच्यामध्ये कट करायची गरज नाही आहे। जसं फॉर एक्झाम्पल डॉक्टर चिवटे सर, जे मुंबईचे सर होते, त्यांनी एक पद्धती काढलेली होती ज्याला चिवटे प्रोसिजर म्हणतात, ती पद्धती आहे मुडव्यासाठी। अशा अनेक पद्धती आहेत की ज्यामध्ये फार कमी चिरफाडामध्ये किंवा चिरफाड न करता आणि नवीन पद्धतीचा अवलंब करून तुम्ही या आजाराचा व्यवस्थितपणे ट्रीटमेंट तुम्ही याची करू शकता। त्याचप्रमाणे लोकांमध्ये एक फार गैरसमज आहे की हा आजारामध्ये ऑपरेशन केल्यानंतर परत तुम्हाला हा आजार होतो। माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की जर प्रॉपर पद्धतीने जर सर्जरी याची जर झाली किंवा प्रॉपर
आधुनिक तंत्रज्ञानाने जर सर्जरी झाली तर या आजारांमध्ये रिकरन्स रेट किंवा परत होण्याचा धोका जो आहे तो फार कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच जसं तुम्ही मला प्रश्न विचारला की याच्यामध्ये मी काय नवीन शिकले, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे शिकण्याकरता आपल्याला बरेचदा फेलोशिप करावं लागतात. त्याच्यामध्ये मी ISCP म्हणून एक फेलोशिप आहे ती केलेली आहे, एक ACARS म्हणून फेलोशिप आहे ती केलेली आहे, मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रोटोलॉजी आहे ती केलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या रिसेंटली या 5-6 वर्षामध्ये मी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे योग्य पद्धतीने लोकांची ट्रीटमेंट आम्ही येथे करतो आहे. बिलकुल, नक्कीच. सर, आता मला सांगाल की गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये जे काही आता तुम्ही लेझर उपचार उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर मूळव्याधवरती जवळपास सगळेच उपचार इथे उपलब्ध आहेत. सर, मला सांगेल की त्याला लागणाऱ्या ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी असतात, ऍडव्हान्स सुविधा असतात, विभाग आपल्या इथे कुठले कुठले पाडले गेलेले आहेत, काय ऍडव्हान्स गोष्टी आपल्या इथे उपलब्ध आहेत, कुठल्या सुविधा आहेत? जसं तुम्ही म्हटलं की याच्यासाठी ऍडव्हान्स मशिनरीची गरज आहे, त्याचप्रमाणे लेझर विभाग आहे आपल्या इथे, लिगाशोरी मशीन आहे आपल्याकडे. आणि जसं काही म्हटलं की काही प्रोसिजरला फक्त स्किल लागतं, जसं चिवटे प्रोसिजर आहे त्याला असं काही खूप वेगळं काही मशीन लागत नाही, पण त्यासाठी काही वेगळे इन्स्ट्रुमेंट लागतात. अशा प्रकारचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा सगळे मशिनरी जे आहे अमरावतीमध्ये ज्या बहुतेक कुणाकडे नसतील अशा प्रकारच्या, जसं लेझर मशीन माझ्याकडे 2 आहेत समजा, ते दोन्ही मशीन वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. अशा अनेक ऍडव्हान्स पद्धती आम्ही आमची इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. बिलकुल. सर, आता एवढं छान सुरळीतपणे हॉस्पिटल सुरू आहे, खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे कमी वेळामध्ये, पण या नंतर आणखीन काय प्लॅनिंग्स आहेत, आणखीन काय नवीन करायचं आहे येथील लोकांसाठी, येथील जनतेसाठी? जसं मी आधीच बोललोय मॅडम की हा जो आजार आहे बेसिकली या आजाराचं जे कारण आहे ना ते म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे आपण चेंजेस जे केलेले आहेत, स्ट्रेस वाढलेला आहे, धावपळ वाढलेली आहे, जेवणामध्ये खूप जास्त सिटिंगचा जॉब आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, लोक आधी जे व्यायाम करायचे किंवा जी लोकांना जे अंगमेहनत व्हायची ती याच्यामध्ये बिलकुल होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की हा जो आजार जो आहे हा समाजामध्ये फार वाढत चाललेला आहे. लोकांनी लाजेखातीर या आजाराला बरेच लोक लपवतात, त्याच्यामुळे याचं एक्झॅक्ट जे पर्सेंटेज आहे ते सांगू शकत नाही आपण, पण असं म्हणतात की जवळपास 50 to 60% लोकांना कुठल्या ना कुठल्या स्टेजमध्ये आयुष्याच्या कधी ना कधी मुळव्याध, बगलदार, फिशर यापैकी कुठले ना कुठले लक्षण लोकांना हे दिसतात आहे समजा. आणि त्याच्यामुळेच कसं आहे की म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला की आजाराचं मूळ कारण काय आहे, तुमची लाईफस्टाईल आणि तुमचं खाण्यापिण्याची जी पद्धती आहे, जी चुकलेली पद्धती आहे ती पद्धती. त्याच्यामुळं या हॉस्पिटलचा उद्देश फक्त ट्रीटमेंट करणं आहे नाहीये. या हॉस्पिटलचं आमचं जर स्लोगन जर तुम्ही बघितलं तर होलिस्टिक सेंटर म्हणून आम्ही याला नाव दिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने लोकांना डाएट बद्दल माहिती पुरवणे, लोकांना जीवनमानाच्या पद्धतीमध्ये सुधार कसा केला पाहिजे, एक्झरसाइज बद्दल अवेअरनेस वाढवणे, योगाच्या पद्धती आहे. जसं कॉन्स्टिपेशन हा एक महत्वाचा आजार आहे, ज्या कॉन्स्टिपेशनमुळे याच्यामधले बरेचसे आजार होतात, मुळव्याध आहे, बगंदर आहे किंवा फिशर आहे समजा. तर ह्या कॉन्स्टिपेशनला कसं दूर करता येईल ते योगाचे बरेचसे आसनं आहेत, त्या आसनांबद्दल लोकांना माहिती देणं, हे सगळं म्हणजे हॉस्पिटलचा उद्देश फक्त ट्रीटमेंट करणं नाही आहे, तर प्रिव्हेन्शन सुद्धा करणं हा याचा मोठा उद्देश आहे. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की कोलोप्रॉक्टोलॉजी किंवा गुदद्वाराच्या आजारासाठी अशी काही वेगळी काही स्पेशालिटी डेव्हलप झालेली नाही आहे अजूनपर्यंत. जसं MS जनरल सर्जरी आहे, MS ऑप्थॅल्मॉलॉजी आहे, डोळ्याचे डॉक्टर आहेत, नाक कान डॉक्टर आहे, तसं गुदद्वाराचे डॉक्टरसाठी असं काही स्पेशालिटी कुठे डेव्हलप झालेली नाही. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की, आणि जसं मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की मेडिकल कॉलेजेसमध्ये या आजाराबद्दल फार कमी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे कसं आहे की जे नवीन जे लोक आहेत किंवा नवीन जे सर्जन लोक आहेत त्या लोकांना या आजाराबद्दल ट्रीटमेंट किंवा नवीन त्याचे ऍडव्हान्सेस आहे याच्याबद्दल फारशी माहिती नसते. आणि म्हणून आमच्या हॉस्पिटलला आम्ही जो पुढचा उद्देश आहे आमचा, कदाचित पुढच्या 1 वर्षामध्ये तो पूर्ण होईल, ट्रेनिंग सेंटर डेव्हलप करायचा आमचा मानस आहे, जेणेकरून नवीन जे विद्यार्थी येतील किंवा जे नवीन जे सर्जन डॉक्टर आहेत ज्यांना या याच्यामध्ये उतरण्याची इच्छा आहे किंवा याच्यामध्ये स्पेशालिटी करण्याची इच्छा आहे, त्या लोकांना या आजाराबद्दल आणि खास करून जे नवीन पद्धती आहेत म्हणजे ऍडव्हान्स पद्धती आहे त्याच्याबद्दल माहिती देणं किंवा त्यांच्याबद्दल त्यांना ट्रेनिंग देणं हा सुद्धा आमचा एक फार महत्वाचा उद्देश आहे. म्हणजे जे काही नवीन विद्यार्थी आहे खरंच त्यांना या गोष्टीमध्ये, आता तुम्ही जे सांगितलंय बोलता बोलता तुम्ही बोललाच आहात की मुळव्याध हा सगळ्यांनाच असतो, एका विशिष्ट वयानंतर तो आपल्याला जवळून बघायला मिळतो किंवा उलगडतो, तर त्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, आता नवीन विद्यार्थी पण त्यासाठी तयार होऊ इच्छित पाहत आहेत, तर त्यांना ट्रेनिंग आपल्या माध्यमातून दिल्या जाईल असं सरांचं म्हणणं आहे. सर, आता मला सांगाल की गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये एवढ्या छान प्रकारे आता उपचार उपलब्ध आहेत, पण आणखीन सर तुम्ही नेमकं या हॉस्पिटलला तर कनेक्टेड आहात, तर
याशिवाय आणखी कुठे कुठे आपण कनेक्टेड आहात, कुठे कुठे आपली सेवा देणं सुरू आहे, अमरावतीमधील लोकांना आपण लवकरात लवकर जवळपास आपली सेवा मिळावी, कुठे कुठे आपण कनेक्टेड आहात प्लीज सांगा. हे तर माझं मेन सेंटर आहे जिथे मी सर्जरीज करतो. पण याबरोबर अमरावतीमध्ये बरेचसे मल्टी स्पेशालिटीचे हॉस्पिटल्स आहेत. जसं रिम्स हॉस्पिटल आहे, जनीज हॉस्पिटल आहे, ग्रेडियंट हॉस्पिटल आहे, बोंडे हॉस्पिटल आहे. जवळपास सगळ्याच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि बरेचशा माझ्या सर्जन कलिग जे आहे, जे लोक या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने ऑपरेशन करू इच्छितात पेशंटचे, त्यांच्याकडे म्हणजे जवळपास अमरावतीच्या जवळपास 10-12 हॉस्पिटलला माझी सेवा मी देतो आणि लोकांना चांगल्यात चांगल्या सर्जरी करण्याचा प्रयत्न मी करतोय. छान, नक्कीच. आणि तुम्हाला काही मुळव्याधबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुम्हाला म्हणजे प्रश्नांची उत्तरे आणखी नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळूनच जातील. सर, आता मला सांगाल की आपल्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे असं आम्ही ऐकलंय. सकाळचा एक आयडल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि वैद्यकीय जीवन गौरव पुरस्काराने सुद्धा आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. सर, जेव्हा आपल्याला हे पुरस्कार मिळतात त्याच्यानंतर जे प्रोत्साहन मिळतं तो आनंद नेमका कसा असतो, काय अनुभव आतापर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळालेले आहेत, प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल. मॅडम, पुरस्कार तर सगळ्यांना चांगले वाटतात. बरोबर. पण मला असं वाटतं की आपण जे काही चांगले कामं करतो त्याची एक पोच पावती म्हणून एक पुरस्कार असतात आणि डेफिनेटली पुरस्कार मिळाल्यामुळे आपल्याला एक आणखी एक आपल्याला एक मोटिवेशन मिळतं चांगलं कामं करण्याकरिता. आणि विशेष त्याच्याबद्दल अजून काही मला सांगायचं नाही आहे, पण चांगलं वाटतं जेव्हा आपल्या कार्याची पावती आपल्याला कोणीतरी देते ना, तेव्हा नक्कीच आपल्याला आनंद होतो. बिलकुल, नक्कीच. सर, आता याशिवाय आणखी हॉस्पिटलमध्ये कनेक्टेड आहातच, नुकताच कोरोना होऊन गेलेला आहे. या कोरोना च्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. मला सांगाल की याशिवाय आणखी कुठल्या कुठल्या पदांवरती आपण कार्यभार सांभाळलेला आहे, कुठे कुठे आपण कनेक्टेड होतात, कुठली जबाबदारी आजपर्यंत आपण पार पाडलेली आहे? बऱ्याचशा ऑर्गनायझेशन मध्ये मी बऱ्याचशा महत्वाच्या पोस्टवर आहे, पण त्यापैकी एक सोशल ऑर्गनायझेशन जे JCI म्हणून आहे त्यामध्ये अध्यक्षपद मी भूषवलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी अध्यक्ष होतो त्यावेळेस अमरावतीमध्ये बरेचसे आम्ही सोशल इव्हेंट्स, बरेचसे आम्ही मेडिकल इव्हेंट्स त्याच्यामध्ये केलेले आहेत. आणि त्यासोबतच बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये जसे बरेचसे प्रोग्राम जेव्हा राहतात त्यावेळेस आम्ही वैद्यकीय कॅम्पच्या द्वारे लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, लोकांपर्यंत या आजाराबद्दल माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो. आणि या अनुषंगानेच काही पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा मी केलेलं आहे. माझे काही पुस्तक आहेत मुळव्याधचे किंवा फिशरवर किंवा बगंदरवर, एक छोटे छोटे बुकलेट्स आम्ही तयार करतो. आणि जेव्हाही असे प्रोग्राम्स असतात किंवा जेव्हाही आम्ही कुठल्या याला कॅम्पला जेव्हा जातो तेव्हा ते बुकलेट्स आम्ही लोकांमध्ये डिस्ट्रीब्युट करतो, जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त या आजाराबद्दल माहिती कळली पाहिजे, लोकांना अवेअरनेस लोकांचं वाढलं पाहिजे. कारण की हा आजार फार जर तुम्ही जर प्रॉपर याचं जर प्रिव्हेन्शन जर केलं, तुमच्या सवयीमध्ये जर बदल केला, तुमच्या डाएटमध्ये जर प्रॉपर तुम्ही जर बदल केला तर नक्कीच तुम्ही या आजारापासून वाचू शकता. आणि जर माहिती जेव्हा असेल तुम्हाला तेव्हाच तुम्ही ते करू शकता. आणि म्हणूनच ती माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता पुस्तक रूपाने आम्ही आमचे काही प्रयत्न आहेत. आणि त्याचबरोबर काही सोशल फोरम्स आम्ही करतो. जेव्हाही कॅम्पला जातो त्यावेळेस एक 10 मिनिटं 15 मिनिटाचा आमचा एक टॉक राहतो आणि त्यावेळेस आम्ही लोकांमध्ये मॅक्सिमम या आजाराबद्दल माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल, नक्कीच. तर सरांचं असं म्हणणं आहे की मुळव्याध हे खूप गंभीर आजाराचं स्वरूप बनू शकतं जर तुम्ही त्याला लवकरात लवकर आळा घातला नाही तर. सरांची वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती ही सुरू असते आणि सरांनी जसं सांगितलेलं आहे छोटे छोटे बुकलेट सरांनी तयार केलेलं आहे जेणेकरून या जनतेपर्यंत, या लोकांपर्यंत त्याची योग्य ती माहिती जावी. सर, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. अनेक दर्शक GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहे, महाराष्ट्रभर जनता बघते आहे आणि ज्यांना मुळव्याधचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल ऍज अ डॉक्टर म्हणून? जसं मी म्हटलं आहे की आजार होण्याच्या पूर्वी त्याचं प्रिव्हेन्शन जर केलं तर ते फारच उत्तम. बिलकुल, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर याच्यामध्ये माझं प्रत्येकाला सांगणं आहे की योग्य आहार घ्या, ज्याच्यामध्ये फायबर जास्त असतील, भरपूर पाणी प्या, जसं शक्य असेल तशा प्रमाणे शरीराला एक व्यायाम द्या. नाही कमीत कमी जमलं तर वीक मधून 3-4दा तरी कमीत कमी जिम मध्ये जाऊन किंवा वॉकिंग करून एक शरीराला एक प्रकारचा व्यायाम आपण दिला पाहिजे.
एवढं जरी तुम्ही केलं तरी मला असं वाटतं की मॅक्सिमम या आजारापासून आपण वाचू शकतो. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. GM न्यूजला तुम्ही तुमचं अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर नरेंद्र वानखडे सर. जसं मी सांगितलेलं आहे की मी गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. महिलांवरती पण गेट लाईफ हॉस्पिटल येथे उपचार उपलब्ध आहेत. त्या म्हणजे डॉक्टर पूनम वानखडे मॅम महिलांवरती ट्रीटमेंट करीत आहेत. ते कशा प्रकारे ट्रीटमेंट करीत आहेत जाणून घेऊयात. मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या GM न्यूज मध्ये. थँक्यू. मला सांगाल की ज्या महिला आहेत ज्यांना मूळव्याचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना ही लक्षणं आढळत असतात, तर त्यांच्यावरती आपण कशा प्रकारे उपचार करीत आहात, काय प्रोसिजर असते, काय उपचार पद्धती आहे गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये? गुदद्वाराचा आजार हा असा आजार आहे की ज्याला सांगताना महिला संकोचतात. बरोबर. आणि त्यामुळे त्या दवाखान्यात येणं टाळतात. कारण की त्यांना असं वाटतं की आपल्याला तो भाग दाखवावा लागेल, म्हणून त्यामुळे ते खूप संकोच करतात. एका पुरुषाकडे तर त्या जातच नाहीत. आणि पुरुषाकडे त्या जनरली जात नाही. पण कसं आहे, मी आहे फिमेल प्रोक्टोलॉजिस्ट म्हणून मी वर्क करते इथे गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये. त्यांना मी स्वतः तपासते. आणि आधी त्यांना मी विचारते की तुम्हाला म्हणजे कोणत्या प्रकारचा त्रास आहे, गुदद्वाराचा कोणता त्रास आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोणाला गुदद्वारातून रक्त जातं, कोणाला कडक संडास होते आणि चीर पडून खूप त्रास होतो, वेदना होतात संडासला करताना जाणं करताना, आणि कोणाला मांस वगैरे बाहेर येतं तिथून. तर हे असं वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, लक्षणं बघायला मिळतात. कोणाला पस जातं, कोणाला तिथे लालसरपणा येतं, परत कारण बदलत होतं. तेच. आणि यामुळे कसं आहे, त्यांना जो आजार आहे, ज्या प्रकारचा आजार आहे त्या प्रकारे आपल्याला त्यांना ट्रीटमेंट सांगावं लागतं. तर ज्यांना जसं रक्त चाललं आहे आणि तिथे चीर पडलेली आहे, दुखत आहे संडास करताना, तर त्या लोकांना जनरली त्या महिलांना फिशर असतं, फिशरचा आजार असतं. आणि फिशर हे खूप जास्त कॉमन आजार आहे महिलांमध्ये. तर फिशरसाठी आपण त्यांना मेडिसिन देतो, आधी औषधी देतो, आणि त्यांना गरम पाण्यात बसायला सांगतो आपण. ठीक आहे. आणि काही मलम वगैरे लावायला सांगतो. की त्यांना परत त्रास झाला समजा तर मग आपण त्यांना परत बोलावतो. पण या आजारासाठी मेन जे ट्रीटमेंट आहे ते सर्जरी आहे. फिशरसाठी आपण लेझर लॅटरल स्फिंक्टेरोटॉमी करतो. ठीक आहे. तर ही सर्जरी केल्यानंतर 99% म्हणू शकतो आपण की त्या महिलांना परत फिशर होणार नाही, जर त्यांनी प्रॉपर काळजी घेतली, प्रॉपर डाएट केलं, सगळं केलं, व्यवस्थित खानपान ठेवलं, व्यवस्थित त्यांची लाईफस्टाईल राहिली, तर त्यांना डबल हा आजार होणार नाही. बिलकुल. तर मॅमने आता सांगितलेलं आहे की जर महिलांना हा प्रॉब्लेम जाणवत असेल आणि पश्चिम विदर्भातील स्पेशली महिलांना हा जर प्रॉब्लेम जाणवत असेल, मूळव्याधीची समस्या जाणवत असेल, तर नक्कीच तुम्ही गेट लाईफ हॉस्पिटलशी संपर्क साधायला पाहिजे. मॅम स्वतः इथे महिलांवरती उपचार करीत आहेत. त्यांची हिस्ट्री जाणून घेऊन, त्यांचे लक्षणे जाणून घेऊन मग त्याच्यावरती प्रॉपरली ट्रीटमेंट ही गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये महिलांवरती सुद्धा उपलब्ध आहे. आपण बघितलेलं आहे की गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये नेमके आपल्याला कशा प्रकारे उपचार उपलब्ध आहे, मूळव्याधीवरती किती छान प्रकारे आपल्याला इथे लवकरात लवकर इलाज मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जर इथपर्यंत पोहोचायचं असेल गेट लाईफ हॉस्पिटल पर्यंत, तर खाली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे. तरी सुद्धा नक्कीच तुम्ही गेट लाईफ हॉस्पिटलशी संपर्क साधून आपला जो मूळव्याधीचा आजार आहे तो लवकरात लवकर बरा करू शकता. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.